सारिकाजी, आत्ताच आम्हाला सचिनजींकडनं असं कळलं की तुम्ही खूप छान डान्स परफॉर्मर आहात. तुम्हाला कुठच्या फॉर्म मध्ये डान्स करायला जास्त आवडतं आणि त्याचं काही तुम्ही फॉर्मल ट्रेनिंग घेतलंय का? नहीं, मैंने ट्रेनिंग कोई नहीं ली और मुझे लगता है ही इज़ बीइंग वेरी काइंड. वो खुद इतने अच्छे डांसर हैं तो शायद इतना बड़ा दिल है कि वो सबको अच्छा डांसर बोल सकते हैं. लेकिन मैं इतनी अच्छी डांसर हूँ नहीं, लेकिन मुझे मज़ा बहुत आता है. आई विश सीखा होता, प्रॉपर ट्रेनिंग ली होती. कोई भी चीज़ ट्रेनिंग लेके करें तो उसकी क्वालिटी बहुत बढ़ जाती है. लेकिन अनफॉर्च्युनेटली मैं ट्रेनिंग ले नहीं पाई. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला खरंच या सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे आम्हाला जेवढं येत होतं तेवढंच आम्ही सादर करू शकत होतो. हां, आम्हाला दिग्दर्शक खूप छान मिळाले. मुझे लगता है तभी के डायरेक्टर सिर्फ डायरेक्टर नहीं थे, वो गुरु भी थे. उसमें थोड़ा एक फ़र्क होता है. और आई थिंक बहुत ही जितने लोगों के साथ काम किया, ऋषिकेश मुखर्जी और वहाँ से शुरू कर मैंने बी आर चोपड़ा जी के साथ भी किया. वो कुछ बात ही और थी. त्यामुळे खरंच तुमच्या त्या एरासाठी आम्हाला एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्याशा वाटतायत. पुढचा परफॉर्मर कोण असेल? आरती, कोणाला बोलवूया? कशाला? कशाला म्हणजे? झालं ना माझं. दुसरे कशाला? अगं तुझं झालं, पण बाकीचे अप्सरे यायला पाहिजेत ना. नको नको, त्यांचं कौतुक होणार, माझ्यापेक्षा जास्त होणार. तुझं कौतुक झालं तसं बाकीच्या अप्सरांचं पण कौतुक व्हायला पाहिजे. आपण जास्त वेळ न दवडता पुढच्या अप्सरेला बोलवणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गिरिजा ओक हिचं. ये किसकी है आहट, ये किसका है साया, हुई दिल में दस्तक, यहाँ कौन आया. हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला, हाँ मार डाला. Tom tanana tanana dere no, tom tanana dere na tadare. Tadare dare tadiyara tadare na. Tom tanana tanana dere na tanana dere ni tadiyana dere. ना चांद हथेली पर सजाया, ना तारों से कोई भी रिश्ता बनाया, न रब से भी कोई शिकायत की. गम को हमने छुपाया, हर सितम को हंस के उठाया. कांटों को भी गले से लगाया और फूलों से जख्म खाया. हम मगर दुआ में जब ये हाथ उठाया, खुदा से दुआ में तुम्हें मांग डाला, अल्लाह मांग डाला. माशाअल्लाह. उफ, तुम्हारी ये कातिलाना अदा, ये अंदाज सच ही में मार डाला. क्या बात है, क्या बात है. तू भरतनाट्यम शिकलीस ना, आणि हा कथ्थक बेस असलेला डान्स प्रकार तू केलास. कसं काय केलंस हे सगळं? मला आत्ताही माहिती नाही मी हे कसं केलं. म्हणजे अजूनही माझे हात कापतायत.
मी खूप घाबरले होते या परफॉर्मन्ससाठी. लहानपणापासून की मला कथक शिकायचं होतं. पण मी भरतनाट्यम शिकले. माझी अशी इच्छा होती मयूर बिंग सच अन अमेझिंग कथक डान्सर त्याच्याकडे नक्की शिकावं. पण माझी अशीही इच्छा होती की जर मी मला कम्प्लिटली न माहिती असलेलं काहीतरी करायचा प्रयत्न करते तर पूर्ण तयारीनिशी करावा. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला होता आणि हे ऐकून खरंच छान वाटलं की एवढ्या कमी कालावधीत तू ही स्टाईल पिकअप केलीस. मयूरने एक तर कोरिओग्राफ खूप चांगला केला होता त्याच्या स्टाईलमध्ये, त्याचे ती हात फेकायची स्टाईल आणि सगळं, आणि तू खूप छान कॅरी केलास. त्यामुळे तुला असं कुठे वाटायला नको की तू कुठे कमी पडलीस. इट वॉज नाईस. थँक्यू. खरं मला कौतुक तुम्हा सगळ्या मुलींचं वाटतं हे की तुम्ही हा विश्वास आमच्यावर ठेवता आणि खूप छान वाटतं जेव्हा हे असं ऐकायला मिळतं की मयूरनी सांगितलं म्हणून मी प्रयत्न केला, किंवा हा विश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्हाला नवीन नवीन गोष्टी कराव्याशा वाटतात. आणि तसंच तू खूप छान मेहनत करून 100% देण्याचा तरी प्रयत्न केला. सो इट वॉज व्हेरी नाईस. व्हेरी गुड. थँक्यू. मला आणखीन एका व्यक्तीचं मत जाणून घ्यायचंय. आरती, तुला कसं वाटलं गिरिजाचा परफॉर्मन्स? न घाबरता बेंदास सांग, तुझ्या गुरुची शैली नाहीये ती. तिचा डान्स हा खूप आवडला, खूप. थँक्यू. आपण नाही असं ब्लास्ट वगैरे काय. पण आरती, मला तुला हे अशासाठी विचारावं असं वाटलं कारण मगाशीच तू म्हणाली होतीस की माझ्यापेक्षा दुसऱ्या जणींचं कौतुक झालेलं मला आवडणार नाही. इथे किती प्रेमाचा ओलावा दिसत नाही तुला, कशी पेटणार? पण ती मगाशी तू यायच्या आधी असं म्हणाली होती. पण मला माहितीये की गिरीजा खूप बेस्ट करणार आहे म्हणून. असं कधी कधी होतं ना, आपला पण दिवस यावर आहे, हेच मग घेऊन जातात. आम्ही कधी यायचा वा वा वा, म्हणून. क्या बात आहे. जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत. फुलवा खामकर 8 मार्क्स मिळालेले आहेत. दीपाली विचारे 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. आता जाणून घेऊया सारिकाजी, तुमचं काय मत आहे? Besides that, I'll only say it was like poetry in motion. Oh. You were absolutely wonderful in the sense of there was such softness and there was so much of poetry in the way you were doing it, जो मुजरे के लिए बहुत ज़रूरी होता है. मुजरा जो है वो बहुत एक उसमें कोई वाइल्डनेस नहीं होती, अग्रेशन नहीं होता, तो वो आपने इतने अच्छे से उसको अडेप्ट किया है कि इट वॉज वेरी नाइस. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. गिरिजा, सर्वांनी खूप स्तुती केलेली आहे आणि मला असं वाटतं तुम्ही त्या स्तुतीला पात्र आहात. तुमची मेहनत दिसून आली, नुसती दिसून नाही आली तर ती रंगून सुद्धा आली. खूप छान. काही गोष्टींचा उल्लेख करायचा म्हटलं तर एक तर सुरुवातीला प्रत्येक घुंगरूचा आवाज जो तुमच्या गुरूंनी वापरला, ये किसकी है आहट, ये किसका है? एकही घुंगरूतला एकही घुंगरू त्याने मिस नाही केला. अतिशय सुंदर सुरुवात, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट, हथेलीचा उल्लेख होतो, त्याच्या आधी तुम्ही इकडनं अशी हाताची मुवमेंट केलीत, त्यानंतर हथेलीची लाईन येते. तो हाताचा वापर अतिशय सुंदर होता, अतिशय सुंदर. आणि तो काट्याचा पण वापर सुंदर झाला, सुंदर भिडला काटा तो. आणि त्यावर तुम्ही म्हणता मार डाला. मग आम्ही काय म्हणायचं त्यानंतर? इस अदा पे कौन ना मर जाए खुदा, कत्ल करते हैं और हाथ में तलवार ही नहीं. ओहो, क्या बात आहे. तेव्हा ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. गिरिजा, या निमित्ताने मला तुला विचारायचंय, लहानपणीचं काही प्रेम आठवतंय का तुला? अशी एखादी आठवण? मी 7वीत असताना मी माझी पहिली ॲड फिल्म केली होती आणि
त्याच्या आधी मी खूप एकदम मी खूप अभ्यासू होते आणि मी खूप बोरिंग होते. म्हणजे मला ब्रेसेस होत्या, चष्मा होता, बॉयकट होते केस माझे. आणि अचानक मी ही ॲड केली आणि मग त्यानंतर हळूहळू मी केस वाढवले. मग मी जरा अजून गर्ली वागायला लागले. तर तेव्हा 8वीत एक मुलगा सारखं सगळ्यांना सांगायचा की मला ही खूप आवडते. आणि तेव्हा त्याचा खूप राग यायचा की असं कसं आवडते, मी त्याला थोबाडीतच मारीन वगैरे. मी खूप त्याला वाईट साईड बोलायचे. आणि एकदा मी त्याच्या मागे राखी घेऊन धावले होते. आणि साधारण त्याच्या मागे वाघ लागल्यासारखा तो नाही करत शाळाभर फिरत होता. आणि तेव्हा ते खूप असं वाटायचं की राखी तर मी ह्याला बांधणारच. शाळेतली मुलं अशी वर्गात येताना माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. पण हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.